मार्केटमध्ये ॲक्टिव्ह असलेला प्रत्येक व्यक्ती दिवसभरामध्ये एकदा तरी पोर्टफोलिओ हा शब्द उच्चारत असेल। पोर्टफोलिओ ही गोष्ट अतिशय महत्त्वाची समजली जाते। आपल्याला पोर्टफोलिओमध्ये कोणत्या प्रकारचे स्टॉक्स ठेवले पाहिजेत, पोर्टफोलिओ आपला प्रॉफिटमध्ये आहे का, पोर्टफोलिओ डायव्हर्स आहे का, पोर्टफोलिओ आपला ओव्हर डायव्हर्सिफाय तर झालेला नाही ना, एका स्टॉकमध्ये ॲसेट अलोकेशन किती असावं, असे अनेक प्रश्न सातत्यानं आपण ऐकत असतो। या व्हिडिओमध्ये मात्र पोर्टफोलिओ कसा असावा यावर आपण बोलणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर पैसा पाणीला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून या, कारण याच चॅनेलवर आम्ही सध्या टेक्निकल ॲनालिसिसचा कोर्स मोफत उपलब्ध करून देत आहोत। त्यामुळं तुम्ही हे व्हिडिओ मिस होऊ नये म्हणून बेल आयकॉनवर सुद्धा लगेच क्लिक करा। चला तर पुन्हा मूळ विषयाकडे येऊयात। पोर्टफोलिओ म्हणजे काय, तर तुम्ही मार्केटमध्ये केलेल्या गुंतवणुकीचं एक प्रकारचं मार्कशीट। यामध्ये तुम्ही कोणत्या स्टॉकमध्ये किती गुंतवणूक केली, एखाद्या कंपनीचे किती स्टॉक्स तुमच्याकडे आहेत, कोणता स्टॉक किती लॉसमध्ये आहे, किंवा ओव्हरऑल तुमचं जे कॅपिटल आहे ते स्टॉकमध्ये जे गुंतवलेलं आहे ते सगळं काही तुम्हाला दिसत असतं। म्हणूनच आपल्या ओव्हरऑल कॅपिटलपेक्षा जेव्हा आपण जास्त पैसे कमावलेले असतात तेव्हा पोर्टफोलिओ प्लसमध्ये आहे किंवा ग्रीन आहे असं म्हटलं जातं। तर आपला पोर्टफोलिओ कॅपिटलपेक्षा खाली गेलेला असेल तर पोर्टफोलिओ निगेटिव्ह आहे किंवा मायनसमध्ये आहे किंवा रेड आहे असं म्हणतात। आता पोर्टफोलिओ कसा असावा हे आपण सविस्तर पाहणार आहोत। पोर्टफोलिओ कसा असावा हे सांगताना आम्ही काही महत्त्वाचे पॅरामीटर्स तुम्हाला सांगणार आहोत। त्यामध्ये पोर्टफोलिओमधील स्टॉक्सची आणि सेक्टर्सची संख्या किती असावी, एका स्टॉकमध्ये कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त किती गुंतवणूक करावी हे सुद्धा आपण पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी आपण याबद्दलच्या अनेक गोष्टी रिव्हील करणार आहोत। त्यातील पहिला मुद्दा म्हणजे सेक्टर वाईज पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन। डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय, तर एकाच सेक्टरमध्ये किंवा एकाच स्टॉकमध्ये पैसे न गुंतवता वेगवेगळे सेक्टर आणि वेगवेगळ्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणे। परंतु येथे आपण सेक्टर वाईज गुंतवणूक करून पोर्टफोलिओ कसा बनवायचा हे पाहणार आहोत। मित्रांनो, पॅसिव्ह इन्व्हेस्टरला मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला जवळपास 19-20 वेगवेगळ्या प्रकारच्या सेक्टरमधील कंपन्या उपलब्ध आहेत। पॅसिव्ह इन्व्हेस्टर म्हणजे असा इन्व्हेस्टर ज्याला पोर्टफोलिओकडे रोज लक्ष देणं शक्य होत नाही। अशा इन्व्हेस्टरने सगळ्या म्हणजे प्रत्येक सेक्टरमध्ये गुंतवणूक करणं खरंच शक्य आहे का? अगदी शक्य जरी असलं तरी ते योग्य आहे का? तर नक्कीच नाही। म्हणजे अगदी प्रत्येक सेक्टरचे तुम्ही 2-2 जरी स्टॉक घेतले तरी तुमचा पोर्टफोलिओ किती स्टॉकचा होतो, तर जवळपास 40 स्टॉक्सचा होतो। आता 40 स्टॉक्सचा पोर्टफोलिओ हँडल करण्याची कॅपॅसिटी तुमच्याकडे आहे का हे देखील तुम्ही पाहिलं पाहिजे। त्यामुळं आपल्याला शक्यतो सेक्टरचं बरोबर ॲनालिसिस करून गुंतवणूक करता आली पाहिजे असा आधी विचार करा। आता यात सुद्धा 2 भाग आहेत। पहिला भाग असा की तुम्ही 5-6 सेक्टर ज्याचं तुम्हाला ज्ञान आहे किंवा ज्याची तुम्हाला संपूर्णपणे माहिती आहे अशा सेक्टरमध्ये तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे। हे पाहताना त्या सेक्टरमध्ये सध्या किंवा भविष्यामध्ये पैसे वाढण्याची शक्यता आहे का, संधी आहे का याकडे लक्ष दिलं पाहिजे। तसेच कोणत्याच सेक्टरमध्ये शक्यतो 25% जास्त कॅपिटल गुंतवण्याची गरज नाही। तसेच 1-2 सेक्टरमध्ये पॅसिव्ह इन्व्हेस्टरने गुंतवणूक करणं मोठं जिकिरीचं ठरवू शकतं। दुसरं म्हणजे एकाच सेक्टरमधील सेम प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये पैसे लावण्यात काहीच हाशील नाही। तुम्हाला एकाच सेक्टरमध्ये जर 2 किंवा अधिक कंपन्यांमध्ये पैसे लावायचे असतील तर त्यांचे प्रोडक्ट, मार्केट साईज, फ्युचर ग्रोथ अशा गोष्टींचा विचार करा। जर कंपन्या सेम प्रॉडक्ट बनवत असतील तर त्या एकमेकांच्या एक प्रकारे स्पर्धक असतात। अशा वेळी तुमच्या एका स्टॉकची जर प्राइस वाढत असेल तर दुसऱ्याची वाढेलच असं ठामपणे सांगता येत नाही। निगेटिव्ह कोरिलेशन असलेल्या सेक्टरमध्ये तुम्ही पैसे लावू शकता। समजा एक सेक्टर उद्या पडत असेल आणि त्याबरोबर दुसरा सेक्टर वाढत असेल तर त्यात एक प्रकारचे कोरिलेशन असते। अशा वेळी तुम्हाला येथे पोर्टफोलिओ बॅलन्स करण्याची संधी असते। दुसरे इन्व्हेस्टर असतात ते ॲक्टिव्ह इन्व्हेस्टर। हे म्हणजे असे इन्व्हेस्टर असतात की जे रोज आपल्या पोर्टफोलिओकडे पाहतात, लक्ष देऊ शकतात, जे नियमित अंतराने पोर्टफोलिओ रिव्ह्यू करतात, त्यांना एंट्री आणि एक्झिट जे आहे ते पक्क माहिती असतं, त्यांना प्रॉफिट बुक करणं आणि सोबतीला लॉस बुक करणं सुद्धा माहिती असतं। असे इन्व्हेस्टर खास करून ज्या सेक्टरमध्ये तेजी असते त्यात पैसे लावतात, प्रॉफिट बुक करून योग्य वेळी बाहेरही पडतात। त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये खूप सेक्टरचे स्टॉक शक्यतो नसतात। हे इन्व्हेस्टर 1-2 किंवा जास्तीत जास्त 3 सेक्टरमध्येच खेळतात। ते सेक्टरच्या किंवा स्टॉकच्या प्रेमात अजिबात पडत नाहीत। असे इन्व्हेस्टर कधी कधी ओव्हरऑल कॅपिटलच्या अगदी 50 ते 70% पैसे सुद्धा एका सेक्टरमध्ये लावतात। असं करणं खरं तर खूप धोकादायक असतं। तरीही अभ्यास आणि मार्केटमध्ये त्यांचा असलेला जो काही सक्रियपणा आहे
त्यांना यामध्ये तो प्रॉफिट बुक करायला मदत करतो. परंतु पॅसिव्ह इन्व्हेस्टरला असं करणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. याबद्दल प्रसिद्ध इन्व्हेस्टर शिवाजी विठ्ठलराव काय म्हणतात हे पटकन पाहूयात आणि पुढचा मुद्दा घेऊ. तो जैसे मैंने बताया, मेरा 40-50 स्टॉक्स का एक ग्रुप है, और मैं सारे स्टॉक्स पे मैं इन्वेस्ट नहीं करता एट ए टाइम. अगर आप देखेंगे मार्केट में सब सेक्टर एक साथ नहीं चलता है, राइट. अगर आप 2003 और 2007 का साइकिल देखेंगे ना, बहुत सारा सेक्टर्स एक साथ चलते थे. और मार्केट साइज भी इतना बड़ा नहीं था, राइट. अगर आप आज के हिसाब से आप देखेंगे तो सेक्टर रोटेशन होता रहता है. तो FIs जो है या स्मार्ट मनी आप कह सकते हैं, DIs भी हो सकते हैं, बड़े इन्वेस्टर इंस्टीट्यूशंस, ये लोग एक सेक्टर में पैसे लगाते रहते हैं जहाँ ब्रेकआउट हो रहा है. ठीक है. अगर आप देखेंगे ना, जैसे मैंने बताया, ऑल द सेक्टर्स डू नॉट परफॉर्म एट ए टाइम. सो माय फोकस इज ऑन द सेक्टर विच इज ब्रेकिंग आउट. ओके. सो सम सेक्टर में गो साइडवेज, सम सेक्टर अंडर परफॉर्म भी कर सकते हैं या डाउन साइड भी जा सकते हैं. अगर रिसेंट आप देखेंगे, IT इंडेक्स देख लीजिए, बहुत अच्छा किया था, राइट. हाँ, वो नीचे आ गया अभी. और मार्केट ऑल टाइम हाई पे गया, लेकिन IT इंडेक्स फिर भी नीचे है. तो क्लियरली दिख रहा है कि लोगों को दिलचस्पी नहीं है उसमें. तो पैसा नहीं जा रहा है वहाँ पे. और पैसा कहाँ पे आया, अगर आप देखेंगे तो प्राइवेट बैंक्स में आया, और इंफ्रा में आ रहा है, रियल एस्टेट में आ रहा है. PSU बैंक वाज वन ऑफ द बेस्ट सेक्टर सो फार, आउट परफॉर्म्ड. तो आपको ध्यान देना पड़ेगा कि सेक्टर रोटेशन कहाँ पे हो रहा है, मनी फ्लो कहाँ पे हो रहा है, किस सेक्टर में पैसा जा रहा है. तो जैसे आपको दिखेगा बेस्ड ऑन डिफरेंट स्टडीज जो मैं करता हूँ, तो उसके हिसाब से मैं कॉन्सेंट्रेटेड बेट लेता हूँ. मैं पर्सनली बिलीव नहीं करता कि बहुत डाइवर्सिफाई होना चाहिए. इट साउंड्स गुड थियरेटिकली, बट अगर प्रैक्टिकली आप करने जाएंगे तो क्या हो जाता है, आपका जो रिटर्न है फ्रॉम द गुड परफॉर्मिंग स्टॉक्स कुड बी गुड, लेकिन जो अंडर परफॉर्म कर रहे हैं उसके वजह से वो ऑफसेट भी हो जाता है. तो इसलिए लोग बोलते हैं कि मार्केट बहुत ऊपर है लेकिन हमारा पोर्टफोलियो ग्रीन नहीं है. तो पॉसिबिलिटी ये है कि उन्होंने गलत सेक्टर चुन लिया हो, राइट, या गलत स्टॉक चुन लिया हो. तो मेरा नज़रिया ये है कि मनी मेक्स मनी, राइट. तो पैसे आपको बढ़ाना है तो जो मूविंग है उस पे लगाना. मेरा जो मतलब जो घोड़ा जीतेगा मैं उसी पे पैसा लगाऊंगा, वो जो पीछे है मैं उसको बाद में देख लूंगा, राइट. व्हेनेवर देयर इज अ सेक्टर टर्निंग अराउंड, टाइम टू इन्वेस्ट देयर. सो मैं अपना कॉन्सेंट्रेटेड पोर्टफोलियो बनाता हूँ. आई पुट इट इन 3 और 4 सेक्टर. जैसे 12-15 मेन सेक्टर से अगर NSE की लिस्ट देखेंगे तो वैसे तो अनऑर्गेनाइज्ड 60-70 सेक्टर है. तो NSE पे डेटा नहीं मिलेगा, आपको कस्टमाइज करना पडेगा, ट्रॅक करना पडेगा. परवा एका नावाजलेल्या इन्व्हेस्टरची मी एक बातमी पाहत होतो. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये तब्बल 64 कंपन्या होत्या. बापरे, कसलं भयंकर आहे. परंतु ते एक अनुभवी आणि अत्यंत ऍक्टिव्ह असे इन्व्हेस्टर होते. परंतु आपल्याला असं शक्य आहे का? तुम्ही खरंच एखाद्या कंपन्यांचं अनालिसिस करू शकता का याचा विचार करा. तुमच्याकडे असलेला वेळ, तुमची रिस्क घेण्याची क्षमता याचा विचार करा. अनेक तज्ञ असं सुद्धा म्हणतात की पोर्टफोलिओ ओव्हर डायव्हर्सिफाय करायचा असेल तर त्यातून मिळणारे रिटर्न जे आहेत ते कमी होतात. कधी कधी ते पोर्टफोलिओ मायनसमध्ये सुद्धा जाऊ शकतो. मग पोर्टफोलिओमध्ये आयडियली किती स्टॉक असावेत? तर आम्ही केलेल्या अनेक रिसर्चमधनं असं समोर आलं आहे की 10 ते 18 दरम्यानचा आकडा जो आहे एक चांगला आकडा मानला जातो. यापेक्षा जास्त स्टॉक एका सामान्य इन्व्हेस्टरला मॅनेज करणं तसं फार कठीण आहे. समजा त्याच्याकडे 40 ते 50 स्टॉक आहेत तर त्याचा अनालिसिस करणं अतिशय कठीण होऊन बसतं. शिवाय एखादा स्टॉक वाढत असेल तरी त्याचा ओव्हरऑल पोर्टफोलिओसाठी फारसा फायदा होत नाही, कारण एवढी क्वांटिटी असल्यामुळे प्रत्येक स्टॉकमध्ये असलेलं कॅपिटल अलोकेशन हे खूपच कमी असतं. आता आपण स्टॉक्स किती असले पाहिजेत हे तर पाहिलं, परंतु मग प्रत्येक स्टॉकमध्ये किती कॅपिटल अलोकेट करायला पाहिजे ते सुद्धा बघूयात. आयडियली तुमच्या प्रत्येक स्टॉकमध्ये एकूण कॅपिटलच्या कमीत कमी 4% गुंतवणूक तुम्ही करायला हवी. यामुळे काय होईल तर एक जरी स्टॉक वाढला तर त्याचे रिटर्न तुम्हाला चांगल्या प्रमाणामध्ये दिसतील. कमीत कमी किती अलोकेशन असलं पाहिजे हे तुम्ही आता पाहिलं. आता जास्तीत जास्त किती अलोकेशन असावं हे पण बघूयात. शक्यतो एकूण कॅपिटलच्या 10% पेक्षा जास्त गुंतवणूक तुम्ही एकाच स्टॉकमध्ये केली नाही पाहिजे. यापेक्षा जास्त गुंतवणूक जर तुम्ही केली तर तुम्ही संकटात सुद्धा सापडू शकता. तसेच तुमचे हार्ड अर्निंग कॅपिटल जे काय आहे ते
वाया जाऊ शकतो. तो स्टॉक जर मोठ्या प्रमाणावर पडला तर तुमची त्यातील गुंतवणूक जी आहे ती 10% पेक्षा जास्त असेल तर त्याचा थेट परिणाम तुमच्या ओव्हरऑल कॅपिटलवर दिसू शकतो. शेवटी इन्व्हेस्टमेंट ही वेल्थ क्रिएशनची प्रोसेस आहे, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. एक क्रिकेट टीम आहे ज्यामध्ये सगळे फलंदाज घेऊन चालेल का? सगळे गोलंदाज घेतले किंवा सगळे क्षेत्ररक्षक घेतले तर चालणार आहे का? नाही चालणार. तसंच पोर्टफोलिओचं असतं. पोर्टफोलिओ ही एक प्रकारची टीम आहे. इथे तुम्हाला वेगवेगळे स्टॉक्स घेणं गरजेचं असतं. ज्यांना रिस्क नको असते त्यांनी शक्यतो लार्ज कॅप किंवा ब्लू चिप स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करावं. ज्यांना रिस्क तिथे कमी असते, बरोबर रिवॉर्ड सुद्धा जे आहेत ते कमी मिळतात. ज्यांना मीडियम रिस्क हवी आहे त्यांनी शक्यतो लार्ज आणि मिड कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी. जे लोक हाय रिस्क हाय रिटर्नचा विचार करतात त्यांनी मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक करावी. परंतु हुशार इन्व्हेस्टर तर तीनही प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात आणि रिटर्न सुद्धा कमावतात. सुरुवातीला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कमी स्टॉक्स ठेवा आणि जसा तुमचा अनुभव वाढत जाईल तशी स्टॉक्सची संख्या वाढवत न्या. मी जेव्हा माझा अगदी सुरुवातीचा पोर्टफोलिओ पाहतो आणि आत्ताचा पाहतो तेव्हा अनेक वेळा मला हसायला येतं. केलेल्या चुका आठवतात, परंतु यातूनच बरंच शिकायला मिळालं. म्हणून मार्केटमधला तुमचा अगदी सुरुवातीचा जो पिरियड असतो तेव्हाच खूप स्टॉक घेऊ नका. आधी मार्केट समजून घ्या, एक एक टर्म समजून घ्या. यासाठी पैसा पाणी तुमचा सोबती आहे हे वेगळं सांगायला नकोच. तुम्ही बेस्ट स्टॉक्स पोर्टफोलिओमध्ये घेतले म्हणजे तुमचा बेस्ट पोर्टफोलिओ बनेल असं सुद्धा नाही. पोर्टफोलिओमधील जवळपास 10 पैकी 3 ते 4 स्टॉक्स तुम्हाला हवा तसा परतावा देत नाहीत असा एक ठोकताळा पकडून चालायचं. अगदी जगातील बेस्ट मधला बेस्ट इन्व्हेस्टर जो असतो त्याचा पोर्टफोलिओ सुद्धा 60 ते 80% बरोबर असतो. परंतु त्यांनी जे स्टॉक सिलेक्ट केले त्यामुळे अगदी 20 ते 40% चुकूनही ते जबरदस्त रिटर्न्स मिळवतात. पोर्टफोलिओ बनवताना तुमचे गोल सुद्धा लक्षात घ्या. तुमच्यामध्ये रिस्क घेण्याची किती कॅपॅसिटी आहे त्याचा विचार करा. तुमचा इन्कम किती आहे, तुमच्यावर किती मेंबर्स अवलंबून आहेत हे सुद्धा लक्षात घ्या. समजा तुम्ही मार्केटमधनं 2 लाखांचं कॅपिटल 3 वर्षांनी काढणार आहात. अशा वेळी 2 वर्षामध्ये चांगले रिटर्न देणारे स्टॉक्स किंवा सेक्टरमध्येच तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे. अशा वेळी जर एखादा स्टॉक्स 5-6 वर्षांनी रिटर्न देणार असेल आणि तुम्ही जर पैसा 2 वर्षामध्ये जर तुम्ही काढला तर तुमचा लॉस सुद्धा होऊ शकतो. सतत रिस्क, कॅपॅसिटी, तुमचा गोल याचा विचार करून मगच पोर्टफोलिओमध्ये स्टॉकचा समावेश करा. शेवटी तुम्हाला तुमचा ओव्हरऑल पोर्टफोलिओ किती वाढला हे महत्त्वाचे आहे, ना की तुमचे स्टॉक्स किती वाढला हे महत्त्वाचं आहे. आता एवढं जर सांगितलं आहे तर तुमचा प्रश्न असेल की मित्रा तू एवढं सगळं तर सांगितलं पण स्टॉक कोणते घेऊ हे तर सांगितलं नाही. परंतु हीच ती प्रोसेस आहे, ही तुम्ही फॉलो करा. याला जर तुम्ही नीट फॉलो केलं तर तुमचा पोर्टफोलिओ सुद्धा खूप चांगला बनू शकतो. 2022 वर्षातील शेवटचा व्हिडिओ 31 डिसेंबरला पब्लिश झाला. त्यामध्ये आम्ही 3 स्टॉक्सचं अनालिसिस तुम्हाला दिलेलं आहे. हे खास सरप्राईज होतं. ते स्टॉक्स आम्ही रेकमेंड केलेले नाहीत बरं का, ते नक्की पहा आणि त्याची लिंक जी आहे ती आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच. शिवाय मार्केटशी संबंधित पेनी स्टॉक्स, IPO, ॲव्हरेजिंग, स्टॉप लॉस, इबिडा, निफ्टी, सेन्सेक्स, ई वोटिंग, मॅनेजमेंट अनालिसिस, डिव्हिडंड, आयुष्यातील पहिला स्टॉक, बिअर बुल मार्केट, पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन, स्टॉक ब्रोकर्स, NSE, BSE अशा वेगवेगळ्या विषयांवर आम्ही व्हिडिओ बनवलेले आहेत. ते नक्की बघा. सध्यासाठी थांबूयात. तुम्हाला जर कॉर्पोरेट ॲक्शनवर एक 5 व्हिडिओची सिरीज हवी असेल तर कमेंटमध्ये CA असं लिहायला विसरू नका. धन्यवाद.